नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लखपती दीदी योजना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ही एक योजना आहे। या योजनेसाठी अर्ज कुठे करावा, कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असू शकतात आणि या योजनेचे नेमके फायदे काय आहेत, याविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, लखपती दीदी योजनेविषयी माहिती जाणून घेत असताना लखपती दीदी योजना केंद्र सरकारने सुरू का केली हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला व्यवसायासाठी आर्थिक मदत मिळणार आहे। 1 लाख रुपयापासून 5 लाख रुपयापर्यंत, म्हणजे सुरुवातीला 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये अशा पद्धतीने तुम्हाला बिनव्याजी कोणत्याही प्रकारचं तारण न, म्हणजे बिना शर्ती किंवा हमी तुम्हाला हे पैसे लोन स्वरूपात मिळणार आहे। तुम्हाला त्याचा हप्ता ठरवून दिला जाणार आहे आणि त्या हप्त्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला हे पैसे पेड करायचे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा। आता यानंतर ही योजना सुरू का केली, फक्त पैसे देण्यासाठी नाही, तर तुम्ही एखादा व्यवसाय करता, तो व्यवसाय तुम्हाला वाढवायचा आहे किंवा तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, यासाठी तुम्हाला पैशाची किंवा भांडवलाची गरज असते। अशा वेळेस केंद्र सरकार तुम्हाला पैसे देणार आहे, अशा वेळेस केंद्र सरकार तुम्हाला मदत करणार आहे। हा सर्वात महत्त्वाचा विषय। तुम्ही या योजनेसाठी पात्र झाल्यानंतर तुम्हाला एक इन्शुरन्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। या सर्व गोष्टींसाठी लखपती दीदी योजना सुरू केलेली आहे। आत्तापर्यंत 80 लाख बचत गटांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। सुमारे 9 करोड महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। म्हणजे सर्वसामान्य विचार जर केला तर केंद्रामध्ये किंवा देशामध्ये लखपती दीदी ही योजना खूप जोरात चालू आहे। हा सर्वात महत्त्वाचा विषय। सर्वात महत्त्वाचा, व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे। आता या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर पात्र महिला कोणत्या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा। आता पात्र महिला म्हणजे काय, तर सर्वात महत्त्वाचा, तुम्ही तुमच्या गाव किंवा शहरातील एखाद्या बचत गटाचे सभासद असणे आवश्यक आहे। तुम्ही जर सभासद नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणारच नाही। जर समजा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तुम्ही सभासद नसाल तर तुम्ही सभासद होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता। हा सर्वात महत्त्वाचा। दुसरा, तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे 10वी किंवा 12वीचा शैक्षणिक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। तसेच तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं अकाउंट एकमेकांना लिंक पाहिजे। या सगळ्या गोष्टी जर तुमच्या असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकतात। सर्वात महत्त्वाचा मुद्दा। आता तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे हा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्या स्थानिक अंगणवाडी या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। आता काही गाव पातळीवरच्या अंगणवाडी सेविकांना या योजनेची माहिती नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना माहिती नसणार। तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या तालुकास्तरीय किंवा विभागस्तरीय बचत गटाचे जे ऑफिस असतात, या बचत गटाच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला चौकशी करायची आहे। त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे शासन निर्णय किंवा परिपत्रक आलेला आहे। काही बचत गटांना या योजनेचा लाभ सुद्धा मिळतोय, परंतु ती योजना कोणती हे माहीत नाही। माहीत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ऑफिसमध्ये जायचं आहे, त्यांना विचारायचं आहे की मी या बचत गटाची सभासद आहे, मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मला डॉक्युमेंट्स काय, कशा पद्धतीने या योजनेचा पुढची प्रवास किंवा पद्धत किंवा लाभ घेता येणार आहे, हे सर्व विचारणा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या पद्धतीने तुम्हाला जावं लागणार आहे। ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त, महत्त्वाची असल्या कारणाने महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत जे कोणत्या तरी बचत गटाचे सभासद आहेत किंवा सभासद होऊ पाहत आहेत, अशा महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। पुढील व्हिडिओसाठी जय हिंद, जय महाराष्ट्र।